एकतर आपल्या महाजनपूरची 8 दिवसावर यात्रा आली आणि हा उपसरपंच आहे ना, त्या रमेशनं आणि त्या भीमाने मला सांगितलं होतं की उपसरपंच इकडे गेलेत. आता आपणच तिकडे गेलं पाहिजे, त्यांची गाठ घेतली पाहिजे. चला. हॅलो, अहो कुठे आहे तुम्ही? अहो उपसरपंच बोलतोय मी. अहो तुमच्या घरी आलोय केव्हाच मी. इथं कोणाचाच तपास नाही. इथं लवकर या बरं, मला लय कामं पडले माहिती आहे का. लवकर या. हो उपसरपंच. का हो सरपंच, काय लावलं इकडे तुम्ही? अहो यांना नळ घ्यायचा इथं. हां आता ते आले होते ग्रामपंचायतीमध्ये, त्यांची तक्रार होती. बर. म्हटलं मग आता यांना प्रत्यक्ष जाऊन भेट देऊ, तर त्यांचा तपास नाही इथं. त्यांना इथं त्यांचा गोठा आहे, त्यांना इथं नळ घ्यायचा आहे गोट्यात. हां, आपले कर्मचारी काही व्यवस्थित ध्यानावर काही कामं करीना. नाही कर्मचारी आहेत ना, आपल्याला खरंच दुसरेच बदलले पाहिजेत आता. अहो सरपंच, आपण चांगलं काम करीतोय बरं की नाही. हां आपल्याला दर पंचवार्षिकला आपल्यालाच निवडून दिलं पाहिजे लोकांनी, म्हणून चांगले कामं केले पाहिजे आपण. नाही केलंच पाहिजे. मग जर आपण पंचवार्षिकमध्ये पुढच्या निवडून यायचं असेल तर ह्या पिरियडला ना जेवढा गावचा विकास करता येईल तेवढा केला पाहिजे. हो सरपंच, आपलं नाव निघालंच पाहिजे. पण मी काय म्हणतोय, हा आपल्या महाजनपूरची यात्रा 8 दिवसावर आली. काय बोलताय सरपंच? मग 8 तारखेला यात्रा माहित नाही का काय तुम्हाला? चायला काय एवढ्या कामाच्या गरबाड्यामध्ये आपण काही कॅलेंडर पाहत नाही ना मी. काय राव तुमच्या लक्षात नाही म्हणलं अवघड आहे राव. 8 दिवसावर आली. मग यंदा आहे ना यात्रा सरपंच एकदम जोरात झाली पाहिजे बरं का. जोरात म्हणजे आपल्या शेजारी पाजारी गाव आहेत ना, हा त्यांच्यापेक्षा जोरात यात्रा करायची. हा मग नाकाव टिचून. हा मग जरी आपल्याला दुष्काळ पडलाय तरी काय फरक नाही पडत, पण यात्रा जोरातच भरवायची. पण सरपंच आपलं गाव तर लई छोट आहे हो. गाव असू दे किती पण छोट, कशाला काळजी करताय तुम्ही? आपण आता यंदा आपल्याला 12 गाड्या पण लागल ना आता. मग गाड्या तर बघायच्यात बाबा. हे बघा तुम्हाला एक सांगतो, हा. तमाशा ठरवलाय मी. ठरवला? हा. तुम्ही मला सांगितलंय नाही काही. आता तुम्ही आहे का जागेवर? तुम्हाला फोन लावावा तरी तुम्ही काय उचलत नाही कधी कधी. सारखे लोकांचे आपले फोन राहते चालू. मला कालच मी तमाशा ठरवायला गेलो होतो. कोणाचा ठरवला? नारायणगावला गेलो होतो. हा तिथं तमाशा मोठा एक चांगला रघुवीर खडकरचा तमाशा ठरवलाय. रघुभाऊचा आहे का? हा हा मग काय नादच खोळा. आपल्या शब्दाला त्यांनी किंमत दिली बरं का. बरं पाळणे बिळणे सगळं काही सांगून आले का? मग पाळणे मोठमोठे पाळणे सांगितलेत. एकदम असे मोठे मोठे पाहिजे बरं का. हा मोठेच आहे तर. हा ते आकाश पाळणा आहे तो सुद्धा सांगितलाय. बरं 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 मग आता काय काम काढलं तुम्ही मायक? काम म्हणजे असं काढलंय बघा, आता वर्गणी गोळा केल्या पाहिजेत महत्वाच्या. हा बरोबर आहे. हा मग आता वर्गणीकडे गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला बैलगाड्या बघितल्या पाहिजेत. हो पण आता बैलगाड्या मागच्या वेळेस आपण सुरगाण्याच्या आणल्या होत्या. हा आता यंदा इथं कोणाच्या पावा आता? एक तर आहे ना आपल्याकडे कोणाकडे आता बैलगाडी नाही. अहो नाहीच ना, कोणत्याच शेतकऱ्याकडे बैलगाड्याच नाही राहिले हो. आणि बैल पण इतके महाग झालेत ना, 1.5 2 लाख रुपये लागतात. हा बरोबर आहे. आहे का नाही? मग त्याच्यामुळे माणसांनी काय केलं माहितीये का, सरळ ज्यांनी त्यांनी ते ट्रॅक्टरच घेतलेत. हा मग आता बैलगाडीला 40-50 हजार रुपये घालवायचे, 2 लाख रुपये बैलांना घालवायचं. त्याच्यापेक्षा सगळं माणसं म्हणतात आपलं 5-6 लाखाचा ट्रॅक्टर घेतलेलाच परवडला. मग आता बैलगाड्याचं आता कसं करायचं? बैलगाड्याचं ना तो मला तुकाराम म्हणला होता बरं का. काय? एका ठिकाणी बैलगाड्या बनवतात म्हणे. कुठं? त्यांनी पत्ता दिलाय मला. मग जाऊन यायचं का? लगेच जाऊया, वेळ नको. कोणत्या गावाला आहे पण? ह्या इथं सायखेडे पैसे आहे म्हणे. सायकडे जाऊ. गावाचं नाव तर सांगा. काय नाही, सायखेड्याला जाता जाता आहे ना हा पहिल्याच रस्त्याला आहे म्हणे तिथं. बरं चला मग जाऊन येऊ. जाऊया. पहिले बैलगाड्याचं आपण नियोजन करू. पहिले आपल्याला तर 12 गाड्या बघितल्या पाहिजेत. हा मग. आणि रथ तर आपला आहेच. हा रथाचं काय रंगबिंग दिला आता आपण. हा त्याचं काही ताण नाही. चाललंय. चला मग जाऊया आपण. बैलगाड्या पाहून येऊ. बरं झालं पडदिशीन गाडी भेटली म्हणून त्या दिशेने आलो आपण. आलो पण अजून किती लांब जायचं आपल्याला? हो उपसरपंच, हे काही गाड्या दिसत नाहीत का तुम्हाला? हे बघा की जवळच आलोय आपण. सरपंच हा लय ना भारी रंग देईल बैलगाड्याला. एकच नंबर दिसते आहे का नाही? चला चला पहिल्या जवळ जाऊन बघू. चला. तुम्हाला कोणी पत्ता दिला होता? हा हे आपल्या ते सखाराम नाही का, हा त्यांनी पत्ता दिला होता मला. लय ना बैलगाड्या आपल्या गावात एक बैलगाडी पाहायला भेटा ना. मजबूत बनवली बरं का.
हा ना, काय लोखंडे, काय रंग दिलाय. बरे कलर तर एकच नंबर दिलाय. मागच्या वेळेस बैलगाड्या होत्या त्याला रंग नव्हता तर ते काही मजा नाही आली एवढी, नाही का? हा पण ही एकच नंबर दिसते. हा मग. उपसरपंच हा, ही गाडी भारी वाटते राव मला. हा ना, मला तर सगळ्याच गाड्या चांगल्या वाटू राहिल्या. भारी राव, याला पण पत्रा चांगला मजबूत वापरलाय. पण इथं मालक कोण आहे आता? हो दिसेना झालंय उपसरपंच. हा, त्या तिकडे एक बसलेले दिसतात बघा, दिसतात का ते? ते ते कोणतरी मावशी तिथं बसलेत, त्यांच्या असतील या गाड्या बहुतेक. त्या मावशीच्या? हा मला- विचारून तरी बघू आपण. बरं चला विचारून पाहू. कसं आहे, विचारल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. हा तेच ना. चाक एकच नंबर बनवले का? मग ताण लागली लय आता. सूनबाई काय कात गुतली काय माहिती. घर आवरी ती वाटतं. चल मी जाऊन आणि येते पिऊन आता. मला तिला नमस्कार. नमस्कार भाऊ. काय रे भाऊ? हे गाड्या कोणाच्या आहेत? आमच्याच आहे. म्हणलं होतं का नाही उपसरपंच? हा. त्यांच्याच असतील बहुतेक, म्हणलं होतं ना मी. का बरं? गाड्या पाहिजे होत्या आम्हाला. तुम्हाला हो, का आला? आमच्या महाजनपूरची यात्रा आहे 8 तारखेला, तर आम्हाला 12 गाड्या लागतात. कोणत्या देवाची यात्रा आहे? आमची खंडोबाची यात्रा आहे. खंडेरायाची. हा का? हा. मग इकडं कसं काय शोध लागला तुम्हाला? ते आम्हाला आमच्या गावात एक जणांनी सांगितलं होतं हा, की बाबा गाड्या तिथं बनवतात म्हणून. जाऊन हा. तुम्ही विचारा देतात का म्हणून. ज्याला लागले ते नेतंय, कोणी भाड्याने नेतंय, कोणी इकात नेतंय, पण आम्ही लय करून इकातच देतोय. बरं एक गाडी केवढ्याला जाते? 40,000 रुपयाला. 40,000. मग आता लोखंड किती भाव झाले? आता आपल्याला सरपंच हा 12 गाड्या लागणार आहे. हो, म्हणजे जवळपास 5 लाख रुपयाच्या नुसत्या बैलगाड्याच होतील. बैलगाड्या. हो, बरं आहे का नाही? काही कमी जास्त? कमी नाही होत भाऊ, कारण आमचा पोटच त्याच्यावर आहे. आमचा धंदा येतो त्या मान्यानं आहे ना. 40,000 तुम्हाला या गाडीचे मी कमी सांगितले. उलट कमी सांगितले म्हणते. हा 60,000 रुपयाला गाडी पडती. मावशी आम्ही ना 12ची 12 बैलगाड्या घेतो आणि कॅश पैसे घ्या तुम्ही, पण थोडीफार कमी करा बा. या बाय, ती काय वावरातली भाजी नाही आहे मग 2 रुपये मागं पुढं करायला. ती सडून जाते. आमच्या गाड्या काय सडती नाही. याला आहे ना लय गिरायका राहते. आणि या गाड्या किती आहेत उपसरपंच? गाड्या तर मोजून 12 पाहिजे. गाड्या आहे आणि 13वा रथ आहे. 1 2 3 त्यांनी सांगितलं ना 12 गाड्या आहे ना. 12 गाड्या आहेत का? हा 12 गाड्या आणि 13वा रथ आहे. हा का? हो बाय सरपंच, हा रथ पा. तुम्हाला रथ आहे का? आमच्याकडे रथ आहे. हाय, रथ आहे आमच्याकडे. हा का? फक्त 12 गाड्या काही भेटाना आम्हाला, म्हणून आलोय तुमच्याकडं. म्हटलं एकदाच विकतच घेऊन जाऊ, पण आता तुम्ही लय पैसे सांगितले बा. भाऊ काहीच पैसे सांगेल नाही मी. अहो 5 40,000 रुपये म्हणजे लय झाले का एका गाडीचे? 40,000 म्हणजे काय? ते काय 40 20,000 कमी केले एका गाडी माग. 20,000 म्हणजे 60,000 रुपये किती आहे का? हा. हे बघा मावशी, आम्ही महाजनपूरचे हे सरपंच आहे आणि मी उपसरपंच आहे. सगळा कारभार आमच्याच हातात राहतोय. त्याच्यामुळं कसं आम्हाला गाव एकदम विकास करायचा आम्हाला गावाचा, आणि एकदम मोठी यात्रा करायची. तुम्ही किती मोठी केली पण मग काय देवासाठी काय तुम्ही एवढं चुंगवानी व्यवहार करताय काय? आपण तसं नाही, थोडंफार कमी केलं पाहिजे ना. उलट सरपंचांना हे केलं पाहिजे. वरगण्या काढीत आहे लागन तेवढ्यात हे काय नसते त्यांच्या खिशातलेच नाही घालती. नाही वरगण्या काढतो बरं का मग? आम्ही, पण काय माहिती का, आमचं गाव आहे बारीक, हा लोकसंख्या लय कमी आहे आमच्या गावची. किती आहे अशी? काय असायची लोकसंख्या आमच्या गावची? 2,000 आहे हो. हो 2,000. 2,000 जरी झाली तर उमऱ्या परिस असे किती पैसे काढीत आहे तुम्ही? अजून काढले नाही. आमच्या इथं पाऊस नाही, पाणी नाही. अहो जरी नसलं मग देवाच्या जत्रासाठी तुम्ही एवढं बारीक पाहताय का? बरं तुम्ही कमी करणार आहे का तेवढं सांगा. नाही भाऊ कमी नाही होणार. काहीच सरपंच आहे तुम्ही. उलटे सरपंचानं जर देवाची एवढी मोठे के करायची ना तुमच्या गावाचं नाव पुढं न्यायचंय तर तुम्ही घालावा काही पैसे. सरपंच हा? या इकडे या 2 मिनिटं. काय नुसतं वराग न्यावचं हे करताय काय ना? सरपंच काय म्हणताय उपसरपंच? आता या मावशी तर काही कमी करे ना. हा आता एवढे पैसे कुठून आणायचे आता? 5 लाख रुपये म्हणलं लय पैसे होते है ना. काहीतरी केलंच पाहिजे आपल्याला. सरपंच हा आपल्या एक तर पट्ट्या काही गोळा झाल्या नाही यंदा.
आता आपण आपल्या गावात जाऊ, पहिले वर्गणी गोळा करू. किती वर्गणी गोळा होती पाहू आपण, मग येऊ आपण यांच्याकडं. हा असं करू. आहे का नाही? त्यांना सांगू आपण बैलगा- 2 दिवसांनी येतो आम्ही. बैलगाड्या तर मला आवडल्या, ह्याच बैलगाड्या मला पाहिजे. नाही हेच घेऊ आपण. त्यांना सांगू 2 दिवसात परत येतो आम्ही न्यायला. हा चालेल, असं सांगू. चला सांगा मग. बरं का मावशी, हा आम्ही आता येतो 2 दिवसांनी. ह्या बैलगाड्या घेऊन जातो आम्ही. त्या गाड्याला लगे राय काही. तुम्ही 2 दिवस म्हणत्या, पण संध्याकाळ पोहतो ना की 4-5 येऊन बसती निड. तुम्ही काळजी करू नका, आम्ही ना संध्याकाळीच येतो आम्ही. नाही नाही, तुमच्या भरोशावर तुम्ही म्हणते 2 दिवसांनी. 2 दिवसापर्यंत 2 म्हणजे दिवसांनी- ते जायचे आणि तुम्ही जायचे आणि मी बसायची वाट पाहत. तसं नाही होणार मावशी. मग बरं का, 2 दिवसांनी म्हणजे गाड्याने येणार आहे आम्ही. संध्याकाळी आहे ना, तुम्हाला ॲडव्हान्स आणून देतो आम्ही पाहिजे तर. पहा बरं का, तुमच्या भरोशा मला बसाय नका लावू. तुम्ही काही काळजीच करू नका हो. कारण कसं आहे, मला कुठे तरी या बाई चाराने जिडं भेटन ना वाढवा तिडं मी देऊन टाकणार आहे. नाही नाही देऊ नका. संध्याकाळी तुम्हाला आम्ही ॲडव्हान्स आणून देतो. आमच्या दोघांपैकी कुणीतरी येईल आणि ॲडव्हान्स देईल. मग मला काहीतरी इसर द्या तर कळन ना तुमचं येईन का नाही येईन. आम्ही संध्याकाळीच येतो आणि तुम्हाला काय ते इसाराही देतो ना. निदान तुम्ही लयच्या ठिकाणी मला 1000 रुपये तर द्याशान का नाही आता, का म्हणजे तुमच्या भरोशावर बसायला. अहो, आम्ही काही संघ पैसे काहीच आणले नाही ना. सरपंचाच्या कायमचे खिशे भरेल राहत्या. सरपंच, गावचा सरपंच कायमचे खिशे रिकामे काय. अहो, आम्ही सरपंच उपसरपंच आम्ही 1 रुपयाचा घोटाळा करीत नाही आम्ही. ते घोटाळ्याचं जाऊ द्या, पण मला भरोशावर बसायला नको. नाही नाही, तुम्ही संध्याकाळपर्यंत वाट पहा आमची. पण गाड्या नका देऊ बा, आम्हाला गाड्या लय आवडल्या. या बाई तुम्ही आता 1 वाजता आले मापाशी. आताच्या किती इतक्या दिवस जाईल. तुम्ही काळजी करू नका. संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत इथं कोण ना कोणी येईलच बघा. नाहीतर आम्ही दोघं परत येतो. पहा बरं का. हो या मग. चला उपसरपंच. हा चला. चला आता. हे भाव नुसते भाव काढी त्या आणि जात्या. लोकायला का वाटत नुसतं फुकाटच भेटावा. आज जत्रा करायची यांना या भावात पाहत्या. आज त्याला खर्च किती लागला. चल पाहते आता 4 वाजता येते का नाही. नाही तर दुसरे गिरायक आले का टाकी ते देऊन जाते घरी. बरं का उपसरपंच, बोला ना. मी काय म्हणतो माहिती आहे का. बोला ना. आता हे बघा, हा शेवटी आपल्याला आपल्या मल्हाराची यात्रा करायची मग आहे का नाही. करायचीच तर. आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल आता. वर्गाने आपल्यालाच गोळा करायला लागल. हा, त्यासाठी एक काम करा आता तुम्ही. लोकांच्या भरोशावर नाही राहून चालणार सरपंच साहेब. नाही नाही, म्हणून आहे ना आपण स्वतःच आता पुढाकार घेऊ. सरपंच, हा आपण जर ही यात्रा जोरात जर केली ना, तुम्हाला सांगतो आपण मरेपर्यंत लोक आपल्यालाच निवडून देतील. हा, कसं म्हणाला तुम्ही आता उपसरपंच. सरपंच हा. मी काय म्हणतो, हा आता आहे ना तुम्ही या बाजूला जा, हा, मी या बाजूला जातो. कशाला. अहो, या बाजूची वर्गणी तुम्ही गोळा करा, मी या बाजूची वर्गणी गोळा करीतो. प्रत्येक उमरा घ्यायचा बरं का. हा हा, जशी स्वइच्छेने जशी देतील ना तशी घ्या. तशी घेऊ. लय बळजबरी पण नका करू. नाही नाही, हा जास्त जे मोठं घर आहे ना हा त्याच्याकडून जास्तच पैसे घ्यायचे बरं का. हा एखादा गरीब असेल त्याच्या मनाने दिल तेवढंच घेऊ आपण. हा. आणि डायरीवर पेन डायरी आहे ना हाय हाय, तुमच्या? माझ्याकडे आहे. हा, माझ्या का आहे. हाय ना. हा, मग ठीक आहे. प्रत्येकाचं नाव घ्या आणि किती वर्गणी दिली ना ते लिहा बरं का. बरं बरं, जा. येऊ का मग मी. हा, आपण आहे ना, ऐका ना हा बोला ना. आपण मी तुम्हाला फोन करीन. हा मग एक ठिकाणी आपण भेटू पुन्हा. ठीक आहे ठीक आहे. बरं जा बरं तुम्ही तिकडे वर्गणी हा. गोळा करा, मी पण इकडे करतो. चला. अली सुनबाईनं भांडे काढून ठेवले बाहेर. घरात ठेवायचे ते ठेवले नाही. घरात ठेवा ना. नमस्कार तात्या. नमस्कार नमस्कार. खाओ सरपंच. काय चाललंय. काय नाही, हे बसलोय जेवलोय, ऊन पाळ्या खातोय. हा का. हां काय गावची वर्गणीसाठी आलोय तुमच्याकडे. बरं बरं. आता यात्रा नाही का आपली महाजनपूरची. हा, मग आता यात्रा भरवायची म्हणल्यावर आपल्या प्रत्येकाकडून वर्गणी गोळा केली पाहिजे. केली पाहिजे, यात्रेला केलीच पाहिजे. मग तुम्ही पण आता काहीतरी वर्गणी द्या. बरं, किती द्यायला पाहिजे. आता हे बघा, तुम्हाला काय जास्त बोलत नाही. तुमच्या काय सोयीच्छेने वर्गणी असेल ना हां ती वर्गणी द्या. बरं, 500 रुपये देतो ना. 500 का. हां, ठीक आहे तात्या, पहिलं तुमचं नाव सांगा, म्हणजे माझं कसं नाव- लिहून घेतलेलं परवडेल मला. दिनकर मुरलीधर फड. दिनकर मुरलीधर फड. हां 500 रुपये. हां ठीक आहे तात्या, बरं झालं. हां. पहिली सुरुवात वर्गणीची आहे ना नाही नाही, तुमच्यापासून करा. केली हे तात्या. आपलं कुलस्वामी दैवत आहे, वर्गणी काढायलाच पाहिजे. हा ना, पण प्रत्येकाने समजून दिला पाहिजे तात्या. हा, नाही नाही, काढा काढा, वर्गणी गोळा करा. आता 8 तारखेला यात्रा आहे ना. हा, मग यात्रा आपल्याला जोरात भरवायची. हा हा,
आणि आज आहे ना ते उपसरपंच आणि मी बरं बरं आम्ही बैलगाड्या बघायला गेलो होतो. हा आपल्याला गाड्या लागतात ना 12 गाड्या, गाड्या लागतील मग त्यासाठीच गेलो होतो. हा बरं तात्या येऊ का? हा या 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 मला पण अजून पुढे जाऊन वर्गणी गोळा करायच्या. करा वर्गणी गोळा करा. मग ते आहेत ना घरी? हा हा ते आहे ना ते सुभाष भाऊ आपले? आहे आहे आहे. बरं बरं येऊ का? या या राम राम. राम राम. काय करते? काय नाही, हात धुतले. काय रंगबिंग दिला का काय? हा रंग दिला आहे. बरं आता आपल्या गावची यात्रा आली 8 तारखेला, बरं बरं. माहिती आहे हा मग ना? वर्गणी काही भेटेल ना? भेटेल ना. काल सर लाईटिंग बिटिंग टाकली की नाही? अहो, टाकायची आहे. आता कसं वर्गणी गोळा करून घेऊ पहिले, बरं. सगळंच घेऊन येऊ नाही का? बरं बरं किती देते वर्गणी? येतो मग 200 रुपये. 200 का? हां बर. बळजबरी नाही कोणाकडं, बरं. जेवढी जमा होईल तेवढी आम्ही गोळा करीतोय. काय नाव आहे तुमचं? चिंटूफळ. चाल येऊ का? बरं बरं. जय मल्हार. बरं का? जय मल्हार. हा काय झालं गाडीला? हे काय उमजाना बा, नेमकं पेट्रोल टाकले. अण्णा हा काय झालं? कायच समजून राहिले, पेट्रोल टाकले. प्लग निघला नाही ना? आता काय सांगावं, काय निघाली नेमकं? पलक निघाला का काय झाले? हे काय अण्णा इकडे प्लग निघलाय. हा का? हा मग कशी चालू व्हायची गाडी? हा आता होईल चालू. का? बरं अण्णा मी काय म्हणतोय, हा आपल्या गावची यात्रा आली हा आली ना. आहे का नाही? मग मग आता वर्गणी द्या काहीतरी. देऊ ना वरागणी, देऊ ना. मग द्या वर्गणी. आता किती पाहिजे आता वरागणी बिरागणी किती देऊ? काही असं काही? काय आता बघा, प्रत्येकाच्या मनाने वर्गणी आम्ही मनाने. विचारलेली आहे. हा हा त्याच्यामुळे आहे ना, बरं, तुमची काय सोय इच्छा असेल बरं, तुमच्या बरं. सोय इच्छेनं द्या आम्हाला. हा हे घेऊन टाका 200 रुपये. 200 रुपये. एक मिनिट अण्णा, पहिलं तुमचं नाव सांगा सगळं. घ्या शांताराम तुकाराम शिंदे. घ्या डायरी उलटी हा. झाली अण्णा. एकच मिनिट. हा शांताराम तुकाराम शिंदे. तुकाराम शिंदे. हं. 200 रुपये ना? हा ठीक आहे, तुमचे 200 रुपये. हं. ठीक. बरं ठीक आहे. आता काय प्रॉब्लेम नाही. येऊ का नाही, मी? हो या, तुमची या. गाडी पण व्यवस्थित झाली आता. बर बर या बर. मग तुम्ही पण. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. लोक चांगले आपल्या गावचे, दनादन वर्गाने देऊ राहिले. आपण काही कोणाला बळजबरी करेल नाही. जशी ज्याची इच्छा आहे तशी लोक देते. तर पाहू किती जमा होती आज. काय मावस भाऊ कुठं चाललाय तू? मळ्यात मळ्यात चाललाय का? राम राम. राम राम. कुठं निघाले? काय नाही, मळ्यामध्ये निघालो होतो. मावस भाऊ भेटले होते, बोलत होतो नेमकं. मावस भाऊ कुठले? मावस भाऊ ये आपले इथचेच आहे, बँडाळीचे. भेंडळचे आहे का? हा राम राम. राम राम. हे आपल्या गावची महाजनपूरची यात्रा आहे ना आता 8 तारखेला. हा काही वर्गणी देतात काय दोघं बी? देऊ ना. त्या तुम्हाला स्वच्छेने. काढली तुम्ही? आता जसे आमचं काय नाही, ज्याची जशी इच्छा असेल तसे लोक वर्गणी देते. 1100 500 200. हा आता काही लोकांनी 1100 दिल्या, काही नाही 500 दिले. कोणी जसं 1000 दिले. 500 घ्या. घ्या मावस भावाचे 500 घ्या. काय नाव आहे तुमचं? घ्या निवृत्ती ताडगे. निवृत्ती ताडगे. नाव दे देऊ का सरपंच? तुम्ही किती देते वर्गणी? वर्गणी माग काय जास्त नाही, पण मग बघतो खिशात किती किती नाही. धरा एवढे 700 करा. 700. हा सरपंच साहेब, यंदाच्या वर्षी जत्रा आपली जोरात झाली पाहिजे. अहो जोरात तमाशा बिमाशा आला पाहिजे टांगे बिंगे मस्त. भरले पाहिजे. हा टांगे भरवायचे, कुस्त्या भरवायचे. तुम्ही काळजीच करू नका. तमाशा बी. तमाशा बी झाला पाहिजे, चांगली जोरातच झाली पाहिजे. अहो जोरातच होणार आहे. रघुभाऊ खेडकर आहे ना, हो त्यांचा तमाशा ठरून आले सरपंच साहेब. चालेल चालेल, काय अडचण नाही. तुमचं नाव सांगा. मग शांताराम लांगे. 700 रुपये. हॅलो, हा बोला सरपंच. उपसरपंच कुठे आहे तुम्ही आता? वर्गणी गोळा करीतोय. बरं माझी झाली वर्गणी गोळा. बरं का, तुम्ही या बरं पाण्याच्या टाकी पैसे. आलो आलो. हा लवकर या. हा आलो. आले का? आलो. बरं मग वर्गणी किती गोळा झाली? अहो काय 50,000 रुपये वर्गणी गोळा झाली फक्त. 50,000. हो, तुमची किती झाली? माझ्याकडे 1,00,000 रुपये गोळा झालेत. 1,00,000. ह नाही, माणसं चांगले आहेत गावातले आपल्या. आहे पण आता काय बळजबरी कोणा काही केली नाही आपण यंदा. नाही मी तर बळजबरी कोणाला केली नाही. नाही मी नाही केली. प्रत्येकाला सहखुशीनं मागितलं, त्यांनी तर सहखुशीनं दिली.
बरं तुमचं काही एखादं काही घर राहिले का अजून? नाही राहिलंय ना, एक घर राहिलंय ना आपलं, एक राहिले का? हे मंदिराच्या मागचं घर. हा हा तिथं जाऊया. चला दोघं पण जाऊन ती वर्गणी घेतली पाहिजे आपल्याला. बरं चला तेवढं पटकन गोळा करून घेऊ. हा. किती देत्या काय माहिती आता ते. कसं आहे, आपल्याला तर बळजुबरी कोणाला करायची नाही. नाही नाही करायचीच नाही. हा. थोडीफार आहे ना वरचे पैसे आपण तुम्ही काही घाला हा. मी काही घालतो आणि पहिले बैलगाडे का आपल्याला जायचंय. हा ते गेलंच पाहिजे बाबा, त्यांना आहे ना इसार दिला पाहिजे ना. हा मग ऐक आता मम्मीने यायचं ना लवकर, सारे गहू वाहून झाले माझे. नमस्कार. नमस्कार. सरपंच तुम्ही इकडे कुठे? आलोय वर्गणी घ्यायला. कशाची वर्गणी? आपली यात्रा नाही का 8 तारखेला, हा हा, मग यात्रेची वर्गणी नको का? म्हणजे आम्ही पण द्यायची का? तर प्रत्येकाने दिली, मग तुम्हाला पण दिलीच पाहिजे ना. हा अहो पण मग दादा घरी नाही, घरी नाही. मला जायले. आणि मग तुझी आई? आई ना माती आणत जायला. आता यात्रेनिमित्त घर आवरायला काढले ना, मग भीती पोचारायच्या होत्या. कसं करायचं उपसरपंच? सरपंच हा आपल्याला तिकडे बैलगाड्या आहे का जायचंय? आता काय करायचं? जर आपल्याला त्या 12 गाड्या बैलगाड्या जर भेटल्या नाही ना 12 गाड्यासाठी अवघड होईल आपलं. लय अवघड होईल. तर वर्गणी तर घेतली पाहिजे. पण ऐका ना सरपंच, मी काय म्हणते, हा तर तुम्ही दुसरे घरांकडनं घेऊन या, मग तर दादा आले तर मी घेऊन ठेवते. प्रत्येक उमरा घेतला आम्ही. हा का? हा म्हणजे आमचं शेवटचंच घर आहे का? हा तुमचं शेवटचं. शेवटचं. माझ्या जवळचं असेल तेवढी मी देते. हा एकच मिनिट थांबा. पोरगी हुशार आहे बरं का. म्हणली तरी बिचारी माझ्याकडे काय असेल ते मी देते आणून. आपल्या गावातली माणसंच लय भारी पण सरपंच हा मग आहे का नाही? गाव खरंच एक नंबर आहे. म्हणून आपल्याला आहे ना गावचा विकास करूनच दाखवायचा आहे. अहो प्रत्येक वेळेस मागचा सरपंच कसा होता पाहिला ना? काय यात्रा भरवत होता का काय? दारू पिऊन जायचे लोक वर्गण्यासाठी. एवढेच पाहिजे आणि तेवढेच पाहिजे. आता एक बघा ना, आपण जसं आलोय, मी सरपंच तुम्ही उपसरपंच झालाय, हा गावात ती पाण्याची टाकी होती का, आता तिचं काम चालू केलंय आपण. हा मग धरावं सरपंच उपसरपंच. मी ना माझा गल्ला फोडला. गल्ला पडला हा उपसरपंच. हा यायला माझा पिन तिथंच राहिला वाटतं. जरा हे आता एक काम करा, तिचं नाव लिहून घ्या आणि किती वर्गणी देते ती बघा. 1101 रुपये. ठीक आहे 1101 करा. एवढे सगळे? तुम्ही किती देणार आहे वर्गणी? तुमच्या स्वइच्छेने द्या. तुमच्या मनानं दे. आमची बळजबरी नाही कुणाला. मी ना ते ना जत्राला जमावले होते खरं तर, पण मग पाणी ते येणार आहे. हा मग मोठे मोठे पाळणे. लय मोठे आकाश पाळणा बोलावलाय आपल्या गावात. आकाश पाळणा? हा मग आणि मिकी माऊस ते पण आहे तर. हाय का? हा. लहान पोरांना पण आहे. नाही माझ्या मोठ्या बहिणीचे पोरं येणार आहे ना, म्हणून म्हटलं. हा, बरं मग आहे ना सगळीच घ्या. आणि मग तुम्हाला खर्चेला काही? माझे मामा येणार आहे ना, ते देते ना. बरं सरपंच साहेब, हा. आता समजा तुला जर खर्चेला काही भेटलं नाही, कोणी दिले नाही ना, तुम्ही दोघं आहे ना? आम्ही मदत करू. हा. हा तुम्हाला काय पाळणे खेळायचे तेवढे पाळणे खेळा नाही का सरपंच हा, साहेब? मग काय तर. चालेल चालेल. नाव नाव कोणाच टाकू? दादांचं टाका ना माझ्या. बर हे घ्या. मोजून घ्या नाही तर. का तुमचा विश्वास आहे वा. घ्या. चल येऊ का? हा हा आपण इथं जागरण गोंधळ ठेवणार आहे ना मंदिरात? अहो रातभर गोंधळ आहे. गोंधळ आहे तर. नाही. नुसता गोंधळ नाही, मग? तमाशा सुद्धा आहे आपल्या इथं. नाही नाही तमाशा नाही पाहत. माझी आजी, तुम्हाला माहिती आहे माझी आजी 100 वर्ष पार होईल. तिला जागरण गोंधळ सारखी डोकं खात राहते ती. नाही जागरण गोंधळ आहे. हा आपल्या जत्रेमध्ये ना ते हे पण आणले बर का, मोत का कुवा. मोत का कुवा? हा ते मोटरसायकलवर नाही होय, असं आतमध्ये फिरतात बिना ब्रेकची गाडी. चल येऊ का? हो हो मी चला, येऊ दादांना का? सांगते. हा 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 चालतंय. चला सरपंच साहेब. चला उपसरपंच. बाई ग मोत का कुवा म्हणजे काय राहतं? मी ना पहिले माझ्या मैत्रिणीनं जाते, अश्विनी शिल्पा जिला असं तिला सांगून देते मोत का कुवा येणार आहे आज आपल्या गावात. मी आता आहे ना पहिले माझ्या घरचं काम आवरून घेते. भीती बी पोचारायची. आई का येते काही न. चल मोत का कुवा पाहायचा आहे मला. बाई हे माधवपूरचे सरपंच कवा येत्या काय माहिती बाई. एकदाचे या गाड्या घेऊन गेल्या का म्हणजे मग मला दुसऱ्या गाड्याला जागा रिकामी झाली पाहिजे परत. उपसरपंच बोला ना. यायला पैसे तर काय आपल्याकडे एवढे गोळा नाही झाले बरं का. मला तर लय डोक्याला टेन्शन आलंय. आता ती मावशी ऐकते का नाही काय माहिती. आता थोडं दिवस थांबली म्हणजे बरं होईल नाही का? बरं होईल.
राम राम मावशी. आले का? राम राम. राम राम. आम्ही इथून गेल्या गेल्या आम्ही गावामध्ये वर्गणी गोळा केली. हा. आता सरपंचाला 1 लाख रुपये वर्गणी गोळा झाली आणि मला 50,000 रुपये अशी 1.5 लाख रुपये वर्गणी आम्हा दोघायला गोळा झाली. आता तुमच्या गाड्या 5 लाख रुपये म्हणताय तुम्ही. आता सरपंचाने 50,000 रुपये त्यांच्या घरातून घातले आणि मी 50,000 रुपये घरातून घातले, असे आता 2.5 लाख रुपये झाले. आणि 2.5 लाख. आता वरचे पैसे मावशी आमच्याकडून काही व्हायना. तुम्ही जर 15 दिवस थांबले ना तर आम्ही तुम्हाला पैसे आणून देऊ. फक्त आता तुम्ही आम्हाला आहे ना गाड्या द्या फक्त. अरे भाऊ, देवाच्या कामाला कोणी उधारीत काम करते का? मावशी तुम्ही आमच्यावर फक्त विश्वास ठेवा बा. सगळं उधार ठेवता येतं, पण देवाच्या कार्याला कधी उधारीचं काम करू नये. तुम्ही सरपंच आहे गावचे. उपसरपंच हा कसं करायचं? मावशी, आम्ही सरपंच उपसरपंच असे ना आम्ही 1 रुपयाचा घोटाळा करेल नाही आमच्या पंचायतीत. घोटाळ्याचा विषय नाही आला बाबा तिथं. तू सरपंच आहे चांगला, गावचा न्याय करतोय. तू काय कसं काय गाव चालवतोय? अहो आम्ही एकदम प्रामाणिकपणे गाव चालवितोय. लोकांचा आमच्यावर विश्वास बी मी तेवढाच. काय म्हणते, तू आता देवाचं कार्य करताय आहे ना, मग कार्य करते तुम्ही देवाचे काम सगळे उधारीत करताय का? नाही उधारीत नाही, आम्ही उधारी कोणाचीच ठेवली नाही. फक्त आता आमच्याकडे पैसे गोळा झाले नाही म्हणून आम्ही रुपयाचा कधी उधारी अजून ठेवेल नाही. हे बाई, तुमच्या भरोश्यावर मी बसले आतापर्यंत वाट पाहत. नाही 2.5 लाख रुपये घ्या तुम्ही, बाकीचे 2.5 लाख आहे ना 15 दिवसात तुम्हाला आणून देतो. 15 दिवसानं कसे काय आणून द्यान? आम्हाला आहे ना आमच्या गावात अजून पाणीपट्टी गोळा करायचे, घरपट्टी गोळा करायचे. मग त्यातनं काय पैसे आले ना की तुमच्या लगेच देऊन टाकू आम्ही. पण तुमच्या किती दिवसात गोळा होणार आहे? आता तुमची जत्रा म्हणते, तुमची तोंडावर आली, तुम्हाला लगेच गाड्या लागत आहे. यात्रा झाली का आमच्या गावची 8 तारखेला? 9 तारखेला सकाळी सकाळी आमची ग्रामसभा आहे. मग त्याच्या वेळेस सगळा गाव गोळा होणार आहे पंचायतीमध्ये. गाव गोळा झाला का सगळ्याला आम्ही सांगणार आहे तुम्ही 2 दिवसामध्ये सगळ्या घरपट्ट्या नळपट्ट्या तुम्ही भरून टाका म्हणून. आणि ते झालं का तुमचे पैसे आम्ही लगेच आणून देऊ. आम्ही विश्वास कसं काय ठेवायचा एवढं पैसे? ते 10-20 हजार म्हणलं असतं तर ठीक होते, पण हे डायरेक्ट 2.5 लाख आहे. मग तुम्ही देणार का नाही? नाही भाऊ, एवढी उधारी नाही ठेवता येत. माझं तर डोकं चालायचं बंद झालंय बघा. सरपंच हा, आईला लोक आपल्यावर विश्वास ठेवते, या मावशीला आपल्या विश्वासच नाही. मी विचार तेच करतोय. अख्खा गावाचा विश्वास आहे आपल्यावर आणि ह्या एकट्या मावशीला विश्वास नाही आपल्यावर. काय आपली किंमत आहे राव. ते नाहीच म्हणते 2.5 लाखासाठी. 2.5 लाख म्हणजे काय छोटी रक्कम आहे का सरपंच? नाही, हाय मोठी रक्कम. आपण दुसऱ्या गावचे, त्या बाईचा आपला काही संबंध नाही, ओळख नाही, पाळक नाही. ती बाई तरी आपल्या विश्वास कसं काय ठेवीन सरपंच, बरं का नाही? तुमचं पण खरं आहे बरं का. आता आहे ना काय ते करेल ते खंडोबा रायाच करेल नाही का. मग काय शेवटी खंडेरायाची जी इच्छा म्हणायची. आता काय येतं आता आपण आहे ना पाहू काहीतरी जुगाड लावू, याच्याकून त्याच्याकून उसने पासने घेऊ नाही का. मग काय आता उसनेपासून घेतलंच पाहिजेत आता. हा ना, तसं आपला खंडोबा राय आहे, कुठून कवाय नाही आहे ना काहीतरी जुगाड करीनच मला माहिती. करेल. आणि विश्वास आहे मला तेवढा. नाही, हाय आपली श्रद्धा आहे ना त्याच्यावर. आपलं देव म्हणजे काय जागृत देवस्थान आहे आपलं. मग चला आता मग काय करू, निघायचं. मग निघूया आता. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. कुठनं ना कुठनं काहीतरी उलाढाला केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तेच ना. चला मावशीला म्हणावं येतो मग आम्ही. मावशी येतो मग आता आम्ही. ये मग आता काय करू? तर तुम्ही काय ऐकायला तयार नाही? नाही ना भाऊ, रक्कम थोडी तिडकी नाही ना ती. चला तुमचं पण सरपंच. खरंय. मग चला सरपंच. चला उपसरपंच. सरपंच हा, इकडे या 2 मिनिटं. का हो मावशी? बरं, आता तुम्ही कुठं चालले? आता वरचे पैसे आता कुठंतरी पावाच लागणार आहे ना आम्हाला. कोणाकडून तर घेतलेच पाहिजेत पैसे आता आम्हाला. आता कोणाकडून पैसे भेटायचे तुम्हाला? आता पाहू आता. जातो आता गावात कोणाकडून उसने पासने काय तर केलंच पाहिजे आम्हाला. तर आता काही नातेवाईक का पाहतो आता नाही का. आता ना तुम्ही डोक्याला ताण घेऊ नका. म्हणजे तुमचे 5 लाख आहे ना तेवढे आले माकड. काय म्हणताय तुम्ही? हा, पैसे आले म्हणजे 5 लाख रुपये तेवढे माझ्या हातात कॅस आणून दिली. 5 लाख रुपये? हा, कोणी? तुम्ही माणूस पाठवला होता ना. माणूस आम्ही माणूस पाठवला होता? हा, तुमचं नाव सांगितलं त्यांनी. आमचं नाव सांगितलं? हा, उपसरपंच आपण कोणाला पाठवलं त्यावर?
सरपंच हा या बाईचा काहीतरी गैरसमज झालाय, आपण तर कोणालाच पाठवेल नाही. हा ना राव, आपण तर गावात गेलोय वर्गणीच गोळा करतोय. हा ना. आणि कोण आहे गावातला असा आपला माणूस की तो येऊन एवढं 5 लाख रुपये देईल? हे काहीतरी वेगळं झालंय बरं का, ते विचारून घेऊ या नीट पहिलं आपण. बाई ते चेष्टा करीत तर नाही ना आपली? हा काय माहिती बाबा, विचारून घेऊ. मावशी, तो माणूस कसा होता हो? तो आहे ना असा गोरा पान उचलंबू होता. उंच होता? हा, पागुट बांधेल होतं, हा. भंडाऱ्या पूर्ण कपाळी वैल होतं आणि खांद्यावर घोंगडी होती. कपडे कसे होते? कपडे पिवळे होते. मग तो आला म्हण तुम्ही काय काळजी करू नका, हे 5 लाख रुपये घ्या आणि या गाड्या सोडून द्या म्हण आमच्या. पण मावशी, आम्ही दोघांनी कोणालाच पाठवलं पाठवलं नाही. नाही आम्ही. त्याने डायरेक्ट तुमचं नाव सांगितलं. सरपंच, हा उपसरपंच, माणसाच्या रूपात देव आला बहुतेक, मला तर वाटत आहे. नाही आपला आहे ना खंडेराय खरंच आला असेल बरं का, त्यांनीच आपली मदत केली. हे पण जाऊ दे, मावशी चेष्टा करीत असल. थांब 2 मिनिटं. हा हा. मावशी, हा, तुम्ही काही चेष्टा बिष्टा करू नका, आम्ही ना तुमचे पैसे पाहतो आणि येतो आम्ही. हा भाऊ मला तुमची चेष्टा करून काय करायचंय, डबल पैसे घेऊन काय करायचे. आता त्यांनी साक्षरत तुमचं नाव सांगितलंय, एकदम त्याच्यावाल्या जटा बिटा माग, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हा, आणि त्यानं एवढं मला सगळं पटवून सांगितलंय. काय? तो माणूस म्हणे ते बोळे बाबडे माणसं आहे, आमचं सरपंच आहे, काय एवढा ये नाही आहे म्हण, साधे माणसं आहे ते. त्या माणसाने ना भाऊ मला खरंच दिले 5 लाख रुपये. तुमची चेष्टा करून मला काय त्याच्यामध्ये हे करायचं. 5 लाख रुपये दिले उपसरपंच? हा, मी त्याच्या तोंडाकच पाहत राहिले. अहो मावशी, देवा शपथ सांगतो का आम्ही कोणालाच पाठवेल नाही का हो सरपंच. हा मग काय. त्यांनी मला एवढं सांगितलं भाऊ का ये तुमचे पैसे घ्या. त्यांनी मला 5 लाख रुपये मोजून दिले. बर. आणि ते सरपंच उपसरपंच आले का ये गाड्या घेऊन जातील म्हण. उपसरपंच, देवाच्या याच्यात काला लबाड बोलू मी. सरपंच, हा मला तर वाटत आहे खरंच खंडोबा स्वतः आले होते बहुतेक पैसे द्यायला, मला असंच वाटत आहे. आता मला पण तसंच वाटायला लागलं. आपण काय करू आता, या बैलगाड्या आपण घ्यायला कोणतरी माणसं पाठवू. हा पोरं पाठवून देऊ गावातल्या आपल्या. आपण जी वर्गणी गोळा केली ना, हा ती वर्गणी ज्याची ज्याची घेतली त्याला परत देऊन टाकू. परत देऊ, आहे का नाही हा. मावशी? हा. आम्हाला असं वाटत आहे का प्रत्यक्षात देवच इथं आला होता तुमच्याकडे पैसे काय द्यायला. आता ते भगवंताला माहिती. आता आम्ही येतो. हा तुम्ही आणि- या भाऊ. आणि ऐका, आमच्या गावची यात्रा खूप मोठी यात्रा आहे खंडोबाची. बरं. आणि नवसाला पावणारा खंडोबा आहे, जागृत देवस्थान आहे. तुम्ही 8 तारखेला या पण यात्रेला. हा? बरं येईन ना. या तुम्ही मग आता. येईन मी तुमच्या जत्राला, पाहू द्या तरी मला यंदा जत्रा. बर बर, या अवश्य या बरं का. हा, माझ्या पोरायला नातवंडायला सगळ्याला घेऊन येईन मी. चालेल, येऊ का? हा येऊ या का? मग. या मग. येतो मावशी. चल बाई, आता दादा असं काय साक्षात्कारच झालाय मला, त्याच्या जत्राला जाईनच मी आता. जाऊ दे काही भाऊ. हा तर चमत्कारच झाला हा ना. चमत्कार म्हणजे काय सांगायचं उपसरपंच, साक्षात बरं का आपला खंडेरायाचा आला असणार आहे तिथं पैसे द्यायला. हा ना. हा कोण आहे असं आपल्या गावात, असा दानशूर माणूस पण नाही की जेणेकरून तो येईल आणि 5 लाख रुपये देईल. आणि कुणाला माहिती आहे की बाबा आपण ह्या गाड्या बघितल्यात, आपल्या दोघांशिवाय गाड्या कोणी बघितल्या नाहीत. अहो तुम्हाला ना आम्हाला दोघायलाच माहिती आहे आपल्याला. हा मग, आणि आपण गेल्यानंतर तो येऊन पैसे देऊन जातोय म्हणजे. जाऊ द्या काही असो, पण जाऊ द्या, ही सगळी खंडोबाचीच कृपा आहे बरं का. कृपा आहे, कृपा आहे. आपण किती केलं ना तरी आपल्या गावचा खंडेराय जागृत आहे. सरपंच, हा आता आपल्याला लाइटिंग वगैरे बसवायची आपल्या कळसावर. हा, ज्याचे ज्याचे पैसे गेले आपण त्याचे पैसे परत करून परत टाकू. करू. हा? आणि पोरांना सांगू गाडी आपल्या पडदेशीने घेऊन या म्हणून. हा. चला बरं. चला.